नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, 2015 साली मसान हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवा चेहरा रुपेरी पडद्यावर दिसला होता। त्याने दीपक कुमार नावाचे एक पात्र साकारले होते, जे लोकांना खूप आवडले। होय, येथे आपण विक्की कौशल बद्दल बोलत आहोत, जो आज फिल्म इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा बनला आहे। सध्या तो त्याचा नवीन चित्रपट बॅड न्यूज मुळे चर्चेत आला आहे। त्याचा हा चित्रपट 19 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे। विक्कीच्या अभिनयाने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत। बरं, बॅड न्यूजच्या या चर्चेदरम्यान आज आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगू ज्यामध्ये विक्कीने काम करण्यास नकार दिला होता। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर फिल्मी जगातील रिसेंट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। स्त्री चित्रपटापासून सुरुवात करूया। या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी सारखे स्टार्स दिसले होते। मात्र या सुपरहिट चित्रपटासाठी राजकुमार रावची पहिली पसंती नव्हती। विक्कीला यापूर्वी ही भूमिका ऑफर करण्यात आली होती। खुद्द विक्कीनेच एकदा एका चॅट शो मध्ये याबद्दल सांगितले होते। त्यानंतर कपिल देव आणि 1983 मधील भारतीय क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित 83 चित्रपटात विक्की कौशलला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती। असे म्हटले जाते की निर्मात्यांना विक्कीला मोहम्मद अमरनाथच्या भूमिकेत कास्ट करायची होते, पण विक्कीने नकार दिला होता कारण त्याला सपोर्टिंग किंवा सेकंड लीड रोल करायचा नव्हता। या यादीत एक नाव आहे राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित भाग मिल्खा भाग या चित्रपटाचं। या चित्रपटामध्ये फरहान अख्तरने भारतीय ॲथलीट मिल्खा सिंगची भूमिका साकारली आहे। विक्कीने हा चित्रपट नाकारला नाही, पण त्याची निवड होऊ शकली नाही। मसानमधून पदार्पण करण्यापूर्वी त्याने या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते, मात्र त्याची निवड होऊ शकली नाही असे विक्कीने स्वतः सांगितले होते। 2019 मध्ये रिलीज झालेल्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाने विक्की कौशल प्रसिद्ध झाला। या चित्रपटाने जगभरात 342 कोटींची कमाई केली होती। मात्र विक्कीला या चित्रपटाची ऑफर आल्यावर त्याने तो नाकारण्याचा निर्णय घेतला होता। त्याला या चित्रपटात काम करायचे नव्हते। विक्कीचे वडील श्याम कौशल यांनी खुलासा केला होता की विक्कीला हा चित्रपट करायचा नव्हता कारण त्याला असे वाटत होते की तो स्क्रिप्टशी कनेक्ट करू शकत नाहीये। मात्र नंतर वडिलांच्या सांगण्यावरून त्याने हा चित्रपट करण्यास होकार दिला। तर मित्रांनो, विक्की कौशलचा तुमचा आवडता सिनेमा कुठला आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते ती बिग बॉस OTT मधून। बिग बॉसचा ग्रँड फिनाले अगदी जवळ आला आहे। शोच्या होस्ट अनिल कपूरने स्वतः सांगितले की शो लवकरच संपणार आहे। मीडिया रिपोर्ट्सनुसार बिग बॉस OTT 3 चा ग्रँड फिनाले 4 ऑगस्ट रोजी होणार आहे। पण तुम्हाला माहिती आहे का की आता ग्रँड फिनालेच्या आधी शोच्या विजेत्याचे नाव लीक झाले आहे। यावेळी ट्रॉफी कोणाला मिळणार आता त्याचे नावही समोर आले आहे। एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये बिग बॉसशी संबंधित एका व्यक्तीने कोण विजेता होणार याचे नाव स्पष्टपणे सांगितले आहे। वास्तविक नुकताच बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव त्याच्या मित्राला सपोर्ट करण्यासाठी शो मध्ये पोहोचला होता। यावेळी युट्यूबरने त्याचा वैयक्तिक व्लॉग देखील शूट केला। बिग बॉसच्या विजेत्याचे नाव एका व्लॉग मध्ये समोर आले आहे। वास्तविक एल्विश यादव तयार होत असल्याचे व्लॉग मध्ये दिसत आहे। शूटिंग पूर्वी त्याचा मेकअप केला जात आहे। तर एल्विश यादव याच्याशी संवाद साधताना मेकअप आर्टिस्टने व्लॉग मध्ये सांगितले की आजपर्यंत त्याने ज्याचा मेकअप केला आहे तो शो जिंकला आहे। प्रत्येक वेळी केवळ मेकअप केलेल्या स्पर्धकालाच ट्रॉफी मिळते। या मुद्द्यावर एल्विश यादवनेही पुरावे दिले आणि सांगितले की मागच्या वेळी त्यानेच माझा मेकअप केला होता आणि मला ट्रॉफी मिळाली। म्हणजेच आता या मेकअप आर्टिस्टचा दावा खरा ठरताना दिसत आहे। त्याचबरोबर त्याने यावेळी कोणाचा मेकअप केला आहे त्या नावाचा खुलासाही त्याने या व्लॉग मध्ये केला आहे। आता या मेकअप आर्टिस्टचा दावा आहे की हा सीझन फक्त लवकेश कटारिया जिंकणार आहे। मेकअप आर्टिस्टने सांगितले की एल्विश नंतर आता त्याने लवचा मेकअप केल्याने त्याला ट्रॉफी ही मिळणार आहे। आता त्यांचा हा दावा कितपत खरा ठरतो हे ग्रँड फिनालेच्या एपिसोड मध्येच कळेल। तर मित्रांनो, तुमच्या मते यंदाचा बिग बॉस OTT 3 चा विनर कोण असेल आम्हाला कमेंट करून सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।